सोडून गेल्यानंतर काय अवस्था झाली आहे तुझी? आता तुला पायथ्याला इतकी किंमत देणार नाहीये कोण. अशीच सडत राहा पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत. तुझी ना लायकीच नाहीये. श्वेताताई, सॉरी. तुझी लायकी नाहीये श्वेताताईंचा नवरा व्हायची. बायको कशी असली पाहिजे हे चांगलं कळतं तुला. त्यापेक्षा नवरा कसा असला पाहिजे याचा अभ्यास केला असताना तर जास्त बरं झालं असतं. श्वेताताई तुझ्यासोबत नाहीत म्हणून तू खुश आहेस हे सांगायला तू इथे आला ना, त्यातच सगळं आलंय. बायको काय नवऱ्याची सेवा करायला असते, पण त्याच बायकोला जर उन्हाचे चटके लागत असतील ना तर नवऱ्याने तिच्यावर सावली धरायची असते. हे कळत नाही का तुला? जी मुलगी नवऱ्यासाठी स्वतःचं घर सोडून नवऱ्याच्या घरी येते, नवीन नाती जोडते, त्याचा संसार फुलवते, त्या मुलीच्या आयुष्यात आनंदाचे सुखाचे क्षण फुलवण्याची जबाबदारी नवऱ्याची असते. हे माहित नाही का तुला? श्वेताताईंना लेक्चर देण्यापेक्षा तू त्यांच्यासाठी काय केलंय हे आठवून बघ. लाज वाटते मला तुझी. आणि तुझी लायकी तरी आहे का रे अजितला काही बोलायची? हा, गेले कित्येक दिवस प्रेरणाताई नरक यातना भोगतायत, पण अजितने त्यांची साथ सोडली नाही. प्रसंगी त्यांच्यावरचे आरोप स्वतःवर घ्यायलाही मागे पुढे बघितलं नाही त्यांनी. याला म्हणतात जोडीदार. याला म्हणतात संसार करणं. अभिमान आहे मला अजितचा, जो स्वतःच्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याचा विचार न करता बायकोला साथ देतो. नाहीतर तू श्वेताताई तुझ्यासोबत नाही हे श्वेताताईंचं नाही, तुझं दुर्दैव आहे. आणि यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, श्वेताताई फक्त माझ्या बायकोची मैत्रीण नाहीये, ती माझी बहीण आहे. यापुढे माझ्या बहिणीला त्रास द्यायला परत या घरात येऊ नकोस. विनंती आहे बरं का. निघ. निघ. तेजाताई, तुम्ही काही म्हणा, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ओढी घेऊन खूप मोठी चूक केली आहे. यामध्ये पडून ना तुम्ही ही सिच्युएशन खूप क्लिष्ट करून ठेवली आहे. कळतंय का तुम्हाला? हे बघ वल्लरी, त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. एकतर एक जॉब सोडला तर बाकी कुठल्याही जबाबदाऱ्यांचं ओझं नाहीये माझ्या डोक्यावर. तसं नाहीये प्रेरणाचं आणि अजितचं. प्रेरणा जेलमध्ये गेली काय किंवा अजित जेलमध्ये गेला काय, त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. माझं काय, माझं लग्न पण नाही झालंय. अगं पण म्हणून आयुष्यभर एका अशा गुन्ह्याची शिक्षा भोगत बसणार आहेस का जो तू केलेलाच नाहीयेस? काय बोलताय तुम्ही हे? हर्षित दादा,
त्यांचं काय? तो तो होईल मूव्ह ऑन. हो, तो होईल मूव्ह ऑन. फक्त आता मला एवढंच माहिती आहे की आपली मैत्रीण एक सुखी संसाराचं स्वप्न बघत होती आणि ते असंच पूर्ण होऊ शकतं. तेजाताई काय बोलताय तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? कोण सांगतंय यांना हे? हे बघा, पुष्पा ऑलरेडी आपल्या ताब्यात आहे आणि ती अण्णा केदारची साथीदार आहे, विसरताय का तुम्ही? त्याशिवाय आपल्याला रघु सापडला ना तर सगळंच खूप सोपं होणार आहे. ही फिल्मी स्टाईलने स्टंट करायची काय गरज होती? का त्याग केला असा? कशावरनं रघु सापडायलाच तुम्हाला? हा, का नाही सापडणार? सापडेल. हो, आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला, पुष्पा आपल्या ताब्यात आहे आणि तिला नक्कीच माहित असणार आहे रघु कुठे आहे ते. एकदा का आपल्याला रघुचा पत्ता मिळाला आणि सगळं प्रूव्ह झालं ना, अण्णा केदार प्रेरणाताईंना टॉर्चर करत होता आणि म्हणूनच सेल्फ डिफेन्स मध्ये प्रेरणाताईंनी अण्णा केदारचा खून केला, तर सगळं खूप सिंपल होईल. सगळे सुटू आपण. का कळत नाहीये तुम्हाला हे? एक मिनिट. हॅलो, बोला. सापडला का रघु? वल्लरी, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. तुला एक व्हिडिओ पाठवलाय, तो आत्ताच्या आता बघ. बरं ठीक आहे, मी बघते, थांबा. रघुचा तपास लागावा म्हणून मी पुष्पा वहिनीला भेटलो. जामीन देईन असं आमिष दाखवून रघु कुठे भेटू शकतो याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी मला एका हॉटेल रूम बद्दल सांगितलं. मी तिकडे पोहोचलो, पण तिथे रघुची डेड बॉडी आणि पंचनामा करणारे पोलीस बघून मलाच धक्का बसला. मी त्याचा व्हिडिओ वल्लरीला पाठवला आणि निघालो तिकडून. मला एक गोष्ट समजत नाहीये. अण्णा केदार जर का जीवानीशी संपलाय आणि रघु आपल्या तावडीतनं सुखरूप सुटला होता, तर मग त्याला हे सगळं करण्याची गरज का भासली? म्हणजे तो त्याचं आयुष्य नव्याने सुरू करूच शकला असता. जीव का दिला त्याने? कारण गुन्हेगारी रक्तात असली तरी रघुसारख्या माणसात एक गुण कायम दिसतो, तो म्हणजे आपल्या मालकासाठी प्रचंड प्रेम. आपल्या मालकासाठी जीव घेता घेता ते जीव द्यायलाही शिकतात. आणि म्हणूनच आपल्या मृत्यूने जर अजित आणि प्रेरणावर सूड उगवता येत असेल, तर आपल्या मालकाची शेवटची इच्छा म्हणून हे करायला हवं असं त्याला वाटलं असेल. आत्महत्येने खूप मोठा प्रॉब्लेम झालाय वल्लरी, खूप महत्वाचा. अण्णा केदारचा राईट हँड असलेला विटनेस गमावलाय आपण. आणि जाता जाता रघु त्याचं काम करून गेलाय. हे बघ, काय हे? रघुची सुसाईड नोट. तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये माझा एक मित्र आहे, त्यांनी पाठवलंय मला. वाच. मी रघु. अजित सर माझे मालक होते. त्यांची बायको प्रेरणा मॅडम आणि अण्णा केदारचे अनैतिक संबंध होते.
आपल्या अपहरणाचं खोटं डाव रचून प्रेरणा मॅडम आणि अण्णा केदार लग्न करणार होते. अजित सरांच्या सांगण्यावरून मी त्यांच्यावर पाळत ठेवून होतो. त्यांनी मला अण्णा केदारचा जीव घ्यायची ऑर्डर पण दिली होती, पण ऐनवेळी माझी हिंमत नाही झाली म्हणून अजित सरांनीच अण्णा केदारचा जीव घेतला. आणि मला म्हणाले, तू आरोप स्वतःवर घे. पण मी तसंही करू नाही शकलो आणि आज सर जेलमध्ये आहेत. मी त्यांच्यासाठी काहीच करू नाही शकलो म्हणून जीव देतोय. सॉरी अजित सर. तुमचा रघु. बघितलं, अण्णा केदारसाठी त्याने त्याचा जीव दिलाय. पण सर, या सगळ्यामधून तेजाताई आणि प्रेरणाताई तर सुटतील, पण जर का कोणी अडकणार असेल तर ते अजित भाऊचे. ते ह्या सगळ्यात खूप वाईट अडकणार आहेत.